बाळाची ग्रोथ जी आहे ना, म्हणजे आम्ही म्हणतो टुटीपोटंट सेल, एक सेल अख्खा एम्ब्रिओ तयार करू शकते, अख्खा माणूस तयार करू शकते. त्या एका सेलला टुटीपोटंट सेल पण त्याचा एक क्लम्प तयार होतो 16 सेल्सचा, आणि त्याच्यापासून पुढे मग डिफरन्सिएशन चालू होतं. आलं लक्षात? बरोबर. सो आम्ही जे गर्भ तयार करतो IVF प्रोसेस, ते 120 तासांपर्यंतच आम्ही बाहेर कल्चर करतो. आणि त्यातही कल्चर जे मीडिया म्हणजे माध्यम जे असतं किंवा जे वातावरण निर्मिती असते ती नैसर्गिक असते, तशीच केली जाते. गर्भ तयार करायची जी प्रोसेस आहे, एका स्त्रीबीजामध्ये एक पुरुष बीज इंजेक्ट करणं, ICSI किंवा IVF, त्याच्यामुळेही बाळामध्ये काही दोष होण्याची शक्यता नसते. सो आईच्या शरीरात गेल्यानंतर जेनेटिकली काही प्रॉब्लेम असतील तर निसर्ग वाढूच देत नाही. बरोबर. आणि जर आईच्या शरीरात एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होणार असतील तर मी तर म्हणेल की IVF बेबीज मध्ये आम्ही आधी सगळं स्क्रीनिंग केलेलं असतं. उलट आईचं, तिचे शुगर्स नॉर्मल आहे, तिचं थायरॉइड नॉर्मल आहे, सगळं आम्ही करेक्ट केलेलं असतं. ती एक्सरसाइज करते, तिचं वजन कंट्रोलमध्ये आलेलं आहे, हे आम्ही ऑलरेडी पाहिलेलं असतं. बरोबर आहे. तो वातावरण किंवा मेल फॅक्टर मध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्याचं DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल तर त्याला फ्री रॅडिकल जास्त असल्यामुळे तर आम्ही त्याला करेक्ट केलेलं असतं. सो बेसिकली बाळांमध्ये मुळात दोष येण्याची शक्यता IVF मुळे नसते.